आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब नक्की करा। आजची पत्रकार परिषद धाराशिव नगर परिषद अंतर्गत 140 कोटी रुपयाच्या ज्या निविदेवरून सध्या धाराशिव शहराचे राजकारण चाललंय, आरोप प्रत्यारोपांचं राजकारण चाललंय, बदनाम करायचं राजकारण चाललंय, अनेक षडयंत्राचं बघताय आपण। पोस्टरबाजी, बॅनरबाजी, लायकी काढण्यापर्यंत आधीच भरपूर घाण झालेली आहे, पुन्हा अजून घाण करायचं त्याला काम चाललेलं आहे। आणि त्याच्या अनुषंगानं आमचे धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांना देखील पुन्हा तरी आड पडून उबाटाच्या आमदार खासदारांचं नाव घेऊन की पालकमंत्र्यांनी स्थगिती दिली, पालकमंत्र्यांनी स्थगिती दिली। तर वस्तुस्थिती नेमकं काय ही सर्व आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून धाराशिवच्या सर्व माझ्या मायबाप जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून आपण आजची धाराशिवची ही पत्रकार परिषद आपण आयोजित केली आहे। 2024 ला म्हणजे 23 फेब्रुवारी 2024 ला या 140 कोटीचा शासन निर्णय झाला। सर्वप्रथम मला आपल्याला हे क्लिअर करायचंय की नेमका हा निधी कुणी दिला, कधी झाला, कुणाच्या माध्यमातून झाला। तर काय झालंय, इथं अशी सध्या परिस्थिती झाली आहे, इथं काही कुठं झालंय, कुठला विकास निधी आणला, आम्ही आणला किंवा अजून कुणी आणला, तर ती आम्हीच आणला असं एक खोटं बिंबवायचं काम चाललंय। बॅनरबाजीच्या माध्यमातून, पोस्टरबाजीच्या माध्यमातून, पत्रकार परिषदच्या माध्यमातून सारखं खोटं सांगायचं अशा पद्धतीने चाललंय। आणि म्हणून हे 140 कोटीचं तर खूप मोठं धाराशिवकरांना खूप मोठं कोडं पडलंय। नेमकं काय त्याच्यामध्ये अतिशय क्लॅरिटी आली पाहिजे, लोकांचे संभ्रम झाला नाही पाहिजे, कारण शेवटी धाराशिव जनता ही आमची मायबाप जनता आहे आणि त्यांना सुद्धा वस्तुस्थिती कळाली पाहिजे। आता काय झालंय, दोन घरच एकमेकावर आरोप प्रत्यारोप करायला लागलेले आहेत, त्याच्या पलीकडची वस्तुस्थिती लोकांना माहितच नाही आणि ते आपल्या माध्यमातून पोहोचावे म्हणून आजची खरं पत्रकार परिषद आहे। 23 फेब्रुवारी 2024 ला या 140 कोटीचा शासन निर्णय झाला। तो शासन निर्णय महाराष्ट्राचे लोकप्रिय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे व नगरविकास मंत्री एकनाथभाई शिंदे यांनी हा शासन निर्णय त्यांच्या डिपार्टमेंटकडून निर्गमित केला। याची प्रामुख्याने मागणी आम्ही धाराशिवच्या सर्व शिवसैनिक बांधवांनी, आमचे नगरसेवक असतील, आमचे पदाधिकारी असतील, कारण भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून शहरामध्ये जे खड्डे पडले होते, जेवढं पूर्ण धूळ, खड्डे, घाण झाली होती, ही सगळी घाण, ही सगळे खड्डे उबाटाच्या सर्व महाविकास आघाडीच्या यंत्रणेच्या माध्यमातून झाली होती। आणि याच्या विरोधात जाऊन की बाबा आपल्या शहराची रस्त्याची कामं झाली पाहिजे, रोडची कामं झाली पाहिजे, आणि तत्कालीन पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्याकडे आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने मागणी केली, साहेब ह्या रोडचं आपल्याला काहीतरी नियोजन लावावं लागेल, कारण आज या ठिकाणी एक आमचा धाराशिव शहरातला आमचा एक बांधव मृत पावलाय, त्या खड्ड्यामध्ये पडून मृत पावलाय। आणि मग सगळ्यांनी पाठपुरावा करून तो शासन निर्णय निर्गमित झाला। शासन निर्णय निर्गमित व्हायच्या आधीच तिथे बॅनर लावले गेले, आम्ही केलं, आम्ही केलं, आम्ही केलं। ते तुम्हाला पाठ झाले, आता 40 वर्षापासून आपल्याला पाठ आहे, त्याच पद्धतीने पुन्हा ती आम्ही केलं, आम्ही केलं, आम्ही केलं। आणि ठीक आहे तुम्ही केलं बाबा, पण आता सध्याची परिस्थिती जी झाली आहे निर्माण संभ्रमाची, म्हणून स्पष्टीकरण घ्यायसाठी आपण सगळी बसलोय आज। यानंतर टेंडर प्रक्रिया करायसाठी त्या शासनामध्ये, त्या शासन निर्णयामध्ये त्यांनी दिलं की 3 महिन्यामध्ये आपण निविदा प्रक्रिया केली पाहिजे। निविदा प्रक्रिया संबंधित मुख्याधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित केली, त्यांनी ती निविदा प्रक्रिया न पार केल्यामुळे 3 महिन्याचा कालावधी उठून गेला। आणि म्हणून पुन्हा ह्याच्यावर आम्ही देखील तक्रारी केल्या की संबंधित शासन निर्णयाचं, आपल्या सरकारनं केलेला शासन निर्णय, लोकांसाठी, लोकांच्या हिताचा केलेला शासन निर्णय, याचं पालन होत नाही, म्हणून आपण याच्यावर कारवाई करावी अशी तक्रारी देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आम्ही पालकमंत्र्यांकडे केल्या। त्यावेळेसच्या आमचे तानाजीराव सावंत साहेब असतील, आमचे आत्ताचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब असतील, आणि बघा मी स्वतः 14/5/2025 ला ही तक्रार दिलेली आहे। नगर सचिवालय, नगर विकास विभाग आणि प्रतापजी सरनाईक साहेबाला तक्रार दिली। ही तक्रारीमध्ये मी अनेक मुद्दे घातलेत की ही 59 कामं करत असताना ऑलरेडी 59 कामं जी आता मंजूर आहेत, ह्या कामामध्ये त्यातली काही कामं ऑलरेडी झालेली आहेत। तर ती कुठली झालेली आहेत, तर मी तुम्हाला ती वस्तुस्थितीप्रमाणे त्याची लिस्ट तुम्हाला देऊन दाखवू शकतो। हे आम्ही संबंधित पालिकेच्या मुख्याधिकारी, सर्व जे काम करणारी यंत्र, प्रशासकीय यंत्र, त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही चुकीचे काम आयडेंटिफाय करताय,
ही 59 रस्ते तुम्ही कुणाच्या दबावाखाली करताय, ह्याच्यामध्ये तुम्ही दबाव तंत्र घेऊ नका, ती वस्तुस्थिती त्याप्रमाणे करा. कारण शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून, जिल्हा नियोजन समितीच्या विविध योजनेच्या माध्यमातून हे रस्ते आपले मंजूर आहेत. आणि असं न करता जर समजा फॉर एक्झाम्पल आता आमच्या प्रभागामध्ये एक रस्ता ज्याला मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांनी आम्हाला 80 लाख रुपये रोडला दिले, त्या रोडची वर्क ऑर्डर झाली आहे, त्या रोडचं काम झालंय, आणि पुन्हा तोच रस्ता त्यांनी 59 रस्ता डीपी रस्त्यामध्ये घेतला. हे आम्ही शासनात निदर्शन आणून दिलं होतं त्यावेळेस, मुख्याधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकारी साहेबांच्या आणून दिलं, पण त्यांनी दखलेची घेतली नाही. याच्या अनुषंगाने मग दुसरा कुठला तर रोड होईल, ज्या ठिकाणी शहरातले खड्डे पडले, जिथं खरं त्या रस्त्याची गरज आहे, त्या ठिकाणी तो रस्ता आपण आयडेंटिफाय करावा, ते घ्यावा. तसं न करता असे 2-4 ठिकाणी आहेत. एसटी कॉलनी सांदा रोडच्या ठिकाणी असाच एक प्रकार घडलेला आहे, प्रभाग क्रमांक 15 मध्ये असाच एक प्रकार घडलेला आहे, समतानगर मध्ये असाच एक प्रकार घडलेला आहे. ज्या ठिकाणी जिल्हा नियोजन समिती व शासनाच्या विविध माध्यमातून ऑलरेडी कामं मंजूर आहेत, पालिकेने हे सगळं तपासणी केली नाही. पालिकेतनी वस्तुस्थिती त्या ठिकाणी जाऊन पंचनामे करणं अपेक्षित असताना पालिकेने ते पालिकेच्या ऑफिसमध्ये बसूनच ह्याचा फोन आला की ती रस्ता घे, ह्याचा फोन आला की ती रस्ता घे, अशा पद्धतीने वशिलेबाजीवर त्यांनी 59 रस्ते आयडेंटिफाय केले. तरी चुकीचं केलं, त्याच्यामुळे आम्ही तक्रारी केल्या. नंतर टेंडर प्रक्रिया झाली, टेंडर प्रक्रियेमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात चुका आढळल्या गेल्या. याची देखील तक्रार आम्ही केली आहे, नगर विकासकडे केली आहे, पालकमंत्र्याकडे केली आहे, नगर सचिवालयाकडे केलेली आहे, जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे, की ह्या टेंडर प्रक्रिया करत असताना ह्याच्यामध्ये तुम्ही त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरची बीड कॅपॅसिटी चुकीची तपासली गेली आहे, बीड व्हॅलिडिटी तुम्ही चुकीची तपासली गेलेली आहे, आणि अनेक कागदपत्रांची पूर्तता त्यांच्या नियमांप्रमाणे जे रूल्स अँड रेग्युलेशन असतात टेंडर ऍक्ट प्रमाणे त्याप्रमाणे केलेलं नाही. तर आपण ती तपासून घ्यावी, आणि ही सदर 100% निविदा चुकीची आहे. त्यामुळे दुसरा मुद्दा असा, पुन्हा ही निविदा 15% अभाव नाही. ही 140 कोटीची निविदा 15% अभाव म्हणल्यानंतर त्याचे जे काय 22-24 कोटी रुपये होणार होते, अधिकचे जे पैसे कुणाला भरावे लागणार होते, हे पैसे धाराशिवकरांच्या आमच्या मायबाप जनतेला भरावे लागणार होते. हे पैसे म्हणजे आपल्या धाराशिवच्या लोकांना कर रूपाने भरावे लागणार होते. आणि मग ही सगळी वस्तुस्थिती आम्ही पालकमंत्री लक्षात आणून दिली, आणि पालकमंत्र्यांनी ही सगळी वस्तुस्थिती सगळ्या वरच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा वरचे सगळे अधिकारी, वरिष्ठ सचिवालयाच्या अधिकाऱ्याला निदर्शन आणून दिली. आणि त्यांनी सांगितलं की ह्यामध्ये चुका झालेल्या आहेत, टेंडर रिकॉल केलं तर हे 22 कोटी आधीच जाणार आहेत बाबूचे, ते जाणार नाहीत. धाराशिवकरांचा आणि शासनाचा देखील फायदा होईल, स्पर्धा होईल, कारण हे टेंडर सुद्धा मॅनेज केलेला प्रकार आहे, आणि ह्याच्यामध्ये बराच शासनाचा फायदा होईल, धाराशिवकरांचा लोकांचा फायदा होईल. अशा पद्धतीने आम्ही तक्रारी केल्या गेल्या, आणि त्याच्या अनुषंगाने मग पुन्हा ते मुख्याधिकारी सुद्धा फडांची तक्रार केली की त्यांनी कामामध्ये कसूर केला, त्यांनी चुकीच्या पद्धतीनं काम आयडेंटिफाय केले. या सगळ्या अनुषंगाने पुन्हा मध्यच्या काळात आपण बघितलं तो सुद्धा फडे मॅडमची बदली झाली. नंतर डेंगळे पाटील साहेबांकडे चार्ज झाला, नंतर पुन्हा अंधारी मॅडम कडे चार्ज झाला. तर ह्या सगळ्या बघा प्रकरणामध्ये 26 मेला आमच्या सगळ्याच्या तक्रारीवरून माननीय पालकमंत्री साहेबांनी आमच्या सगळ्याच्या तक्रारीवरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना तक्रार दिली फड मॅडमची, त्याच्या अनुषंगाने बदली देखील झाली. त्यानंतर बघा ही सगळे रस्ते मंजूर करण्यासाठी संबंधित आपल्या नगर परिषदच्या अधिकाऱ्यांनी त्या संबंधित लाडका गुत्तेदार, मी त्याला लाडका गुत्तेदार म्हणून, आपल्या धाराशिवकरांचा लाडका गुत्तेदार झालाय तो आता सध्या, कारण त्या लाडक्या गुत्तेदाराला वाचवासाठी किती मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालले आहेत, किती मोठी म्हणजे खोटे प्रयत्न चालले आहेत, हे बघून खरं तर मला आता क्यू यायला लागलेली आहे. आणि माझ्या पत्रकार बांधवांना, तुम्हाला सगळ्यांना माझा नम्र विनंती आहे, कळकळीच नम्र विनंती आहे, आपण वस्तुस्थितीच्या पाठीशी राहा, खोट्याला पाठीशी घालू नका. ही सगळं खोटं आणि चुकीचं एकाच्याच घशात घालायचं, लाडक्या गुत्तेदाराच्या घशात घालायचा प्लॅन आहे सगळा. ह्याच्यामधून अनेक आर्थिक लागेबांधे आहेत. मग एवढे दिवस निविदा प्रक्रिया प्रलंबित पडली, ती का पडली? तर त्या 15%च्या अभावामुळे पडली. आमची मागणी होती की 15% अभाव द्यायचं नाही. मग इथे विविध पक्षाच्या माध्यमातून आंदोलन केली गेली, उभाटाना उपोषण केलं असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, आता काल परवाच बघा आमच्या मित्र पक्ष, आमचे शिक्षक आमदार काळे साहेबांनी सांगितलं एसआयटी चौकशी नेमली पाहिजे. आज आम्ही शिवसेना म्हणतोय की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, निष्पक्षपात चौकशी झाली पाहिजे, दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. मग सगळ्या स्तरातून जर चौकशीची मागणी होती आहे तर एकच पक्ष, आमचे मित्र पक्ष भारतीय जनता पार्टी, ह्या भाजप त्या कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालायचं काम का करायला लागलेले? हा देखील आम्हाला प्रश्न पडलाय ना. जर एखादे टेंडर 15% अबोन चालले, बघा आता पालिकेमध्ये मी उपनगराध्यक्ष म्हणून काम केले, नगरसेवक म्हणून काम केले, सभापती म्हणून काम केले, आमच्या बॉडीच्या कार्यकाळामध्ये एकही टेंडर अबोन गेलेलं नाही. सगळे टेंडर बिलोमध्ये आहेत. 10%, 15%, 20%, 25%, 33% पर्यंत टेंडर बिल आहेत. ह्याच्यामध्ये सर्व धाराशिवकरांच्या लोकांचा फायदा झाला नाही का? ह्याच्यामध्ये शासनाचा फायदा झाला नाही का? मग एकाच गुत्तेदाराला 15% अबोन द्यायचा, ही अट्टास कोणाचा? आणि ह्याला पाठीशी कोण घालतंय? आणि समर्थन मग माझे मी सहकारी भारतीय जनता पार्टी लोक समर्थन का करायला लागले?
हा देखील आम्हाला प्रश्न पडलाय. आणि हे बघा, आम्ही शिवसैनिक आहेत. जी वस्तुस्थिती आहे आम्ही ती मांडणार, जे खरं आम्ही ते बोलणार. आम्ही खोट्या समर्थन करणार नाही. काम तर आमच्याच सरकारनं मंजूर केलेलं आहे, आमच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे, आमच्या पालकमंत्र्यांनी मंजूर केलेलं आहे. ते देखील तुम्ही म्हणताय आम्ही मंजूर केलं, ठीक आहे बाबा तुम्ही केले, पण एवढ्या प्रमाणात 15% अबोनं करायचं, त्याला पुन्हा पाठीशी घालायचं, तर ही जी चुकीचं आहे ती चुकीचं आहे. ही म्हणायची ताकद आम्ही शिवसैनिकांमध्ये आहे. आणि म्हणून ही सगळी प्रक्रिया होत असताना बरं का, नंतर पालकमंत्र्यांच्या तक्रारीच्या अनुषंगानं ज्या नगर सचिवालयामध्ये ज्या सुनावण्या झाल्या, ज्या राज्य प्रकल्प समितीने हिअरिंग घेतली, राज्य प्रकल्प समितीने बघा 11 जूनला राज्य प्रकल्प समितीने एक बैठक घेतली. त्या बैठकमध्ये त्यांनी त्या इतिवृत्तामध्ये त्यांनी ती सगळं पूर्ण दिलंय. मी दिले आपल्या सगळ्याला, आपल्या बांधवांना सगळ्याला दिलंय मी. आपण ते वाचून बघावं, वस्तुस्थिती बघावी की 11 जूनच्या त्या राज्य प्रकल्प समितीने बीड कॅपॅसिटीची त्याची तपासणी चुकली आहे, तो पात्र नाहीये. बीड व्हॅलिडिटी त्याची चुकली आहे, तो पात्र नाहीये. आणि अनेक कागदपत्रांच्या त्रुटी आढळल्यात असं कोण म्हणतंय? नगर सचिवालय किंवा ते सचिव म्हणतात, संबंधित डिपार्टमेंटचे नवी दोन सचिव म्हणतात. आणि त्याच्याप्रमाणे पुन्हा ही निविदा फेरनिविदा काढायचे आदेश दिले गेले. आणि पुन्हा मध्येच काहीतरी दबावतंत्र वापरलं गेलं, पुन्हा त्या डिपार्टमेंटनं बैठक लावली, पुन्हा सांगितलं गेलं की आता एकदा एखाद्या इतक्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यानं सचिवांना सांगितलं की ही सगळ्यात चुका आहेत, की प्रोसिडिंगला तुम्ही घेतलंय, इतिवृत्ताला तुम्ही घेतलंय की सगळं चुकलंय, चुकीचं केलंय, बीड कॅपॅसिटी चुकीची आहे, बीड व्हॅलिडिटी चुकीची आहे, कागदपत्राची पूर्तता नाही. आणि पुन्हा तुम्ही म्हणताय की ही आता तुम्ही तुमच्या लेवलला सगळं तपासून कार्यालयात आदेश द्या. दुसऱ्या मिटिंगला म्हणजे साधारणतः 25 सप्टेंबरच्या 18 सप्टेंबरला मिटिंग झाली, 25 सप्टेंबरला त्याचा इतिवृत्त झाला दुसऱ्या मिटिंगचा बरं का. जी मिटिंग दबावाखाली घेतली गेली, सचिवावर दबावाने घेतली गेली नगर विकासच्या. आणि त्या मिटिंगमध्ये सांगितलं गेलं की तुम्ही मुख्याधिकाऱ्यांनी सगळं डॉक्युमेंट तपासा आणि तुम्ही त्याचं वर्क ऑर्डर द्या. मग इथं जे आपल्या मुख्याधिकारी आहेत, महामहिम मुख्याधिकारी नवीन आलेत बरं का. पहिले 1 2 महामहिम होऊन गेले, तर तिसरी आता महामहिम मुख्याधिकारी आलेले आहेत आपल्या इथं. आपल्याला परिस्थिती येईल ह्याची हळूहळू मुख्याधिकाऱ्यांची. तर त्यांनी ही बीड कॅपॅसिटी, मग नगर सचिवानं काय सांगितलं की तुम्ही बीड कॅपॅसिटी तपासा, बीड व्हॅलिडिटी तपासा. तुम्ही तपासली का? मुख्याधिकाऱ्याने बीड कॅपॅसिटी, बीड व्हॅलिडिटी तपासली का? मग आता तुम्हाला पत्रकार बांधवांना माझी नम्र विनंती आहे, आपण त्या मुख्याधिकारी मॅडमला प्रश्न विचारा किंवा आमचा निरोप लोकांपर्यंत पोहोचवा, जनतेपर्यंत पोहोचवा आमचा आवाज. मुख्याधिकाऱ्यांनी, नगर परिषद धाराशिवच्या मुख्याधिकाऱ्यांनी या कामाची बीड कॅपॅसिटी, बीड व्हॅलिडिटी तपासली का? असं न करता फक्त टेंडरचं जेव्हा आता हातातून काम निघून जाणार आहे म्हणून संबंधित राजकीय पुढारी, लाडका गुत्तेदार आणि मुख्याधिकारी तिघांनी मिळून बसून मुंबईत मिटिंग केली की आता 15%चं काम काय आपल्या हाताला लागणार नाही. आधीच आपलं वर्ष वाया गेले 15%मध्ये, लोक सगळी तक्रारी करायला लागलेली आहेत. आणि आता आपल्याला ही ऍस्परेटनं मंजूर करावं लागेल असं म्हणून फक्त ऍस्परेटच्या 15%च्या नावाखाली त्यांनी ती बीड कॅपॅसिटी, बीड व्हॅलिडिटी सोडून खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार काढला गेला. मला माहिती अशी आहे की स्पष्ट सांगतो, आज 2 कोटी रुपयाचा व्यवहार फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालाय रोख स्वरूपात. तेव्हा ही चुकीची वर्क ऑर्डर दिली गेली आहे. आणि बघा, चुकीची वर्क ऑर्डर दिल्यावर आम्हाला दिली, मग चुकीच्या गोष्टी चुकीचं म्हणायचं नाही का आम्ही? तुम्ही कसं बी नसले तर आम्ही चांगलं असले म्हणायचं का आम्ही? तुम्ही जी चुकीचं केले, अतिशय चुकीचा घाट तुम्ही घातलाय, जी चुकीचं केलंय, ज्याचा आम्ही आज वर्षाला पाठपुरावा करतोय, ज्याला चुकीचा म्हणून आम्ही पाठपुरावा करतोय. मग पुन्हा सगळे पदाधिकारी मिळून पुन्हा आम्ही सगळ्या वरच्या मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही गेलो, फडणवीस साहेबांना आम्ही भेटलो, आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो आणि त्याला सगळ्याला विनंती केली की फडणवीस साहेबांकडे जी केली आम्ही विनंती केली की साहेब, आपलं पारदर्शी सरकार आहे, आपण पारदर्शक सरकारच्या पद्धतीने काम करतो, किंवा आपल्याला ती एक नाव आपल्याला आहे आपल्या सरकारला की फडणवीस सरकार म्हणजे पारदर्शक सरकार. आणि मग हे सगळं त्यांनी वाचून बघितलं आणि अशा पद्धतीने आपण जर कामं केले तर आपलं सरकार बदनाम होईल. आणि म्हणून ह्या कामाला आपण साहेब स्थगिती द्यावी, वस्तुस्थिती आपण तपासा. आणि म्हणून फडणवीस सरकारनं कालच्या 28 तारखेला या कामाला स्थगिती दिली. स्थगिती आदेश सुद्धा आपल्याला मिळाला, मी दिल्या सगळ्याला आपल्याला. अशा पद्धतीमध्ये मग ही सगळं झालं. आता शेवटला काय केलं, आता बॅनरबाजी, पोस्टरबाजी आणि काय सांगायचं, कुणाच्या आड पडून पुन्हा पालकमंत्र्याची बदनामी करायला सुरुवात केली आहे की ह्यांनी हातापाया पडले, त्यांनी पक्षप्रवेश करतो म्हणला म्हणून पालकमंत्र्यांनी स्थगिती द्यायला सांगितली. ही स्थगिती फडणवीस सरकार दिलेली स्थगिती आहे. ही स्थगिती का तुमची आमच्या घरची स्थगिती नाही. आम्ही वस्तुस्थितीप्रमाणे तक्रारी केल्या आणि त्याप्रमाणे स्थगिती दिली गेली. आता ह्याच्यानंतर ह्याच्यात पुढची मागणी आता अशी आहे, ह्याच्यामध्ये जो काय गैरव्यवहार, आर्थिक व्यवहार जेवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे, याची
राज्य शासनाकडे आम्ही उद्या सोमवारची जाऊन सगळे पदाधिकारी जाऊन मागणी करणार आहेत की याच्यावर उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक झाली पाहिजे. या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे. आर्थिक लागेबांधे यांचे सीडीआर तपासले पाहिजे. म्हणजे बघा, ह्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर 28 ऑक्टोबर कालच्या स्थगितीपर्यंत ते कुणाकुणाचे कॉल कुणाकुणाला गेलेत आम्ही लिखित तक्रार देणार आहे. कॉन्ट्रॅक्टरचे, अधिकाऱ्यांचे सीडीआर सुद्धा यांची तपासली पाहिजे. आणि मुंबईत कुठे भेटलीत, कुठे व्यवहार झालाय याची सुद्धा आमच्याकडे माहिती पुरवायला आहेत. आणि उर्वरित काय पुरावे यायला लागले ते देखील मी आपल्याला समोर आणणार आहे. याच्यामध्ये खूप मोठं चुकीचं घडलंय. म्हणून पत्रकार बांधवांना विनंती करतो की आपण सुद्धा देखील एक धाराशिवचे नागरिक म्हणून आपण सुद्धा धाराशिवचे नागरिक आहात आपण सगळे. आणि आपल्या हक्काचे एवढे मोठे पैसे जर जाणार असतील, कुणाच तर कशात जाणार असतील तर ती सगळं चुकीचं आहे. म्हणून आजची पत्रकार परिषद घेतली. पुढची भूमिका आमचीच असणार आहे की आम्ही यासाठी चौकशीची मागणी केली आहे आम्ही सुद्धा. आणि या प्रकारचा दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. बघा, कालचं आंदोलन तुम्ही बघितलंय की मला माझ्या माहितीप्रमाणे तर सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तिथं आंदोलन दिसले मला. आता काय खोटं का बोलायची गरज नाहीये. सगळे आमचे युवराज नळ्यांचे आमच्या वहिनी साहेब होत्या किंवा आमच्या पवारताई होत्या किंवा आमच्या बऱ्याच काय आपल्या नगरसेवकांच्या तिथं आम्हाला मंडळी दिसल्या. आणि काही ती मेसेज पण फिरते बघा, काहीतरी फिरायला लागलाय की ती इच्छुक उमेदवारांनी तिथं आलं पाहिजे असं काय तर तुमच्या माध्यमातून कळतं आम्हाला कळायला लागलेलं आहे. पण मी जे बघितलं तर ते मला तिथं सगळे भाजपच्या पदाधिकारी दिसल्या. आणि आता असं वाटलं काल एकंदरीत की ती आता भाजपचीच पदाधिकारी, भाजपचेच कार्यकर्ते ते फडणवीस सरकारच्या विरोधात आंदोलन करायला लागलेले आहेत का, असं वाटलं बरं काल. भाजपचेच पदाधिकारी, भाजपचेच कार्यकर्ते फडणवीस सरकारच्या विरोधात आंदोलन करायला लागलेले आहेत का, हा देखील माझा भाजपच्या कार्यकर्त्यांना किंवा भाजपच्या माझ्या सगळ्या मित्र पक्षांना त्यांना त्यांनी उत्तर द्यावं. माझे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्षावर बोललेत तर त्यांनी सुद्धा उत्तर द्यावं. भारतीय जनता पार्टीच्या आमदार साहेबांनी उत्तर द्यावं की काल भारतीय जनता पार्टीच्या जे का पदाधिकारी, महिला पदाधिकारी तिथे येऊन आंदोलन केले की तुम्ही फडणवीस सरकारच्या विरोधात आंदोलन केले का. 2 कोटी गुत्तेदारांना नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. आता थोडस मला अजून स्पष्ट त्यामध्ये आहे. 100% तशीच परिस्थिती आहे. मला जी माहिती मिळायला लागलेली आहे, माझ्याकडे काय डाटा आज आलेला आहे मी म्हणून सीडीआर तपासण्याची आम्ही मागणी केलेली आहे. आणि काही फुटेज पण आम्हाला मिळणार आहेत मुंबईतले, असे काय माहिती आम्हाला कळते, कुठं बैठक झाल्या सगळे नक्की करणार आहे. कारण 100% बघा, तुम्ही बीड कॅपॅसिटी तपासली नाही, बीड व्हॅल्यू तुम्ही तपासली नाही, तुम्हाला नगर सचिवांना सांगितलंय आणि एवढा मोठा आर्थिक व्यवहार करून तुम्ही करताय ना, तर धाडस फार मोठं त्यांचं दिसायला लागलेलं आहे. 100% आता मला एवढं नाही, आता मला ह्याच्यात बाकीचं बीडचं वर काय मला माहिती नाही, पण आर्थिक व्यवहार ह्यामध्ये घडलाय आणि आर्थिक व्यवहारातूनच एवढं मोठं धाडस आपल्या नगर परिषदच्या अधिकारी, मुख्याधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे. हे आता 8 दिवसापूर्वी घडले सगळे. बघा ना, 16 तारखेला मला सांगायचं पत्रकार बांधवांना, 16 ऑक्टोबरला वर्क ऑर्डर दिली, एकदम गोपनीयतेने दिली, अतिशय गोपनीयता बाळगली गेली सगळ्या प्रक्रियेमध्ये. म्हणजे कुणाला कळू दिलं नाही, कसलंच काय कुणाला कळू दिलं नाही. ह्याच्या उपर बरं का, ह्याच्या उपर परवा जेव्हा स्थगित आदेश आला, हाईट तुम्हाला सांगतो मी, बरं का, हाईट तुम्हाला सांगतो मी, 28 तारखेला जेव्हा स्थगिती आदेश आला शासनाकडून, फडणवीस सरकारकडून जेव्हा स्थगिती आदेश आला, त्या आदेशानंतर लगेच लागेबांध किती बघा अधिकाऱ्याचे आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांचे, काल लागेबांध किती बघा की तिकडून आदेशाला प्राप्त झालाय. आणि प्राप्त झाल्यावर सुद्धा तिथं कर्मचारी पाठवून तिथं लगेच ते जीसीबी बोलवून त्या कॉन्ट्रॅक्टरच्या घरापाशी फोटो काढलाय, पुढे 2 ठिकाणी फोटो काढलाय, अशी वस्तू तिथे भासवली खोटी की काम चालू केले. म्हणजे उद्या ह्यांना कोर्टात सुद्धा जायला यावं, या कामाला आम्ही काम चालू केले व प्रत्यक्षात काम चालू केले, काम कुठे चालू केलेलं नाही, काही नाही. आपण पत्रकार बांधव सुद्धा आहात, ही सुद्धा परिस्थिती आपण लोकांच्या निदर्शनास दिली पाहिजे. आता बघा, ह्याच्यामध्ये फोटो आहेत काढलेले, खोट आहे सगळे, ही सगळे जीपीएस मध्ये फोटो काढले त्यांनी. जीपीएस मध्ये का आता मला सांगा, डेट टाइम बदलता येते आपल्याला, आपल्या सोयीप्रमाणे टाइम टाकता येते. आता मी कालच्या तारखेचा फोटो तुम्हाला देऊ शकतो जीपीएसचा, लय विषय आहे ना. हे असे सगळे खोटे फोटो काढले गेले नगर परिषद कर्मचारी, ही सगळ्या नगर परिषदेचे कर्मचारी, मुख्याधिकारी मिळून या गुत्तेदाराला पाठीशी घालायचं काम चालू आहे. आता मग एवढं धाडस बघा ना तुम्ही, आदेश प्राप्त झाल्यानंतर तुम्ही जाऊन फोटो काढताय गुत्तेदाराला पाठीशी घालायसाठी, कारण उद्या गुत्तेदाराला कोर्टात जाऊन पुन्हा काम चालू करण्यासाठी प्रयत्न करावे. एवढी मोठी विषय असा आहे की नगर विकास तुमच्याकडे आहे, हो,
हा बघा आम्ही नाही ना केलं ना तर किती दिली ना सगळ्यांनी मिळून. आम्ही मुख्यमंत्री साहेबाला भेटलो. हा बघा एक एक उत्तर येते उत्तर येतो मी मोदी साहेबाचं की मुख्यमंत्री साहेबाला आम्ही भेटलो. शेवटी ते राज्याचे प्रमुख आहेत, आमच्या महाविकास आघाडीचे ते प्रमुख मुख्यमंत्री आहेत, त्यांनाही भेटलो आम्ही. आणि आम्ही आमच्या मुख्यमंत्र्याला भेटलो एकनाथ शिंदे साहेबाला. त्यांना सगळी वस्तुस्थिती सांगितली की कसं खोटं केलंय सगळं, हे कसं चुकीचं केलंय सगळं. आणि मगच तुम्ही स्टे दिला ना. हा खोटं सांगितलं गेलं सगळं. वरी सगळं चुकीचं सांगितलं चाललंय. वरी सांगितलं चाललंय की खाली आम्हाला कशा पद्धतीने त्रास द्यायला लागले, चुकीचं असं वेगळं भासवलं चाललंय. आम्हाला उभाट अशा पद्धतीने त्रास द्यायला लागलेला आहे, आम्हाला मित्रपक्ष अशा पद्धतीने त्रास द्यायला लागले. त्रास तर हीच द्यायला लागले आम्हाला सगळ्याला. भारतीय जनता पार्टीचे प्रमुख इथले करतात सगळे, प्रमुखच सगळे. आता घ्या की प्रमुख कोण आहेत? अहो प्रमुख एक कुठं आहे त्यामध्ये? एक असलं भाजपमध्ये नाही, तू खासदार आहे. एसआयटी लावा, तक्रारी करा, कोण करतोय? एसआयटी लावा कशाची म्हणली ती? कशाची? कामाची जी अनियमितता झाली आहे त्याची एसआयटी लावा. ह्याच्या संदर्भात मी पत्र दिले मुख्यमंत्र्यांना. हो काम करू नये, काम चुकीचं आहे, कॉन्ट्रॅक्टर द्यायची चुकीचं आहे. दोघं आहे ती. याला पर्याय पाहिजे आता शहराला. लक्षात घ्या, ही 15 वर्ष झाली चालू आहे. लक्षात घ्या. 11 महिने तुम्हाला काही युवती नाही. अहो साहेब आम्हाला जनतेची आम्हाला धाराशिवच्या जनतेची जर काळजी नसती 140 कोटी दिले असते सरकारनं आपल्या. कुणी दिले पैसे मला सांगा. आता 15% आपण द्यायचं. एक मिनिट 15% आपण द्यायचं का त्याला? त्यावेळेस करायला नाही का म्हणले म्हणून तर अडकून पडलं ना. 15% नको नको म्हणून तर 15% द्या कोण म्हणत होतं? लढणार ना. बघा ह्याच्यामध्ये उद्या जर अजून काही चुकीचं घडलं तर ही लढाई आम्ही उच्च न्यायालयात लढणार, सुप्रीम कोर्टात लढणार. ह्याला चुकीच्या गोष्टीला आम्ही थारा देणार नाही. आम्ही ह्याचं समर्थन करत नाही. आम्ही ह्याच्या पूर्णतः विरोधात, शिवसेना आमची पूर्ण त्याच्या विरोधात आहे. एक 2-3 काम आहेत बघा, त्यातले एक 2-3 कोटी रुपयाची कामं त्यामध्ये असतील साधारणतः, जे चुकले गेलेत. डबल म्हणजे ऑलरेडी कामं झालेत, 30 कामं दाखवलीत त्याची. ते फार 2-4 महिने आधी कामं संपलीत ती. शेवटी काय होतं बघा, शासनाच्या माध्यमातून मिळणारा निधी आणि जिल्हा नियोजन समिती माध्यमातून जो नगर परिषदेला मिळणारा निधी आहे तो पालिकेकडे येतो ना. मग पालिकेच्या अधिकाऱ्यांचं बघायचं, कन्फर्म करायचं, व्हेरीफाय करायचं काम नाही का? त्यामुळे एकदम सुस्त प्रशासन. ह्याला काही लोकांना जनतेचं देणं घेणं नाहीये. ह्याच्यावर पुन्हा कुणीतरी काहीतरी सांगितलं की त्या लोकांनी ऐकायचं, फोन करून ऐकायचं. आम्ही त्याला सांगितलंय म्हणून तक्रारी केल्या ना. आम्ही तक्रारी काय केल्या? ही सगळं आम्ही कशामुळे तक्रारी दिल्या? हे तक्रारी द्यायचं कारण तेवढं आहे की सगळं चुकीचं चाललंय. एकाच माणसाला पाठीशी घालून एकाच माणसाला 15% नाबवरून काम द्यायचं. सगळा जो घाट घातला गेला, सगळं ठरवून केलं गेलं, सगळं मॅनेज करून केलं गेलं, म्हणून ह्याला आमचा विरोध आहे. ह्या ज्यातलं एकही काम आज जर कुठले पुढारी आणि कोण जरी प्रयत्न करायला लागलेत, ह्यातलं एकही काम या काही कार्यकर्त्याला मिळणार नाही. त्यामुळे माझं त्या कार्यकर्त्याला असं सांगणं आहे की लय बाबून अंगावर कोणाला घेऊ नका, तुम्हाला कोणाला काही मिळणार नाही. हे सगळं भाजपनं गाठ घालून हे अडवलेलं आहे असं तुमचं स्पष्ट मत आहे. नाही, दोघांनी ह्याच्यामध्ये आडकाठी आणलेली आहे. उबाटावर बी आमचा आरोप आहे. शेवटी हे रस्ते आज फोडले कोणी? रस्त्याचा उकांडा, आज गावचा उकांडा कोणी केला? उबाटाने केला ना. रस्ते फोडले कोणी? आज आपण जी बघतोय, आज पाटील साहेब आपण जी बघतोय, कुणामुळे बघतोय? ही खड्डे कुणामुळे नशिबाला आलेत आपल्या? आज हे करायचं नव्हतं असं तुमचं मत आहे का? 100% ह्या भुयारी गोठा योजनेची गरज नव्हती धाराशिव शहराला. आपल्याला या 250 कोटी बदलीच्या बदल्यामध्ये जर दुसरी कुठलीही मोठी एखादी प्रकल्प योजना आणली असती ज्याची शहराला गरज आहे, अशा बऱ्याच योजना होत्या ना, त्या आपल्याला करता आल्या असत्या. हो, तुम्हाला सांगतो मी उपाध्यक्ष असताना माझं नगराध्यक्षाचं, खासदार आमदाराचं कधी जमलं नाही. कारण त्यांच्या सगळ्या चुकीच्या भूमिकेच्या विरोधात माझी कायम टोकाची विरोधाची भूमिका राहिलेली आहे. सत्य असून सुद्धा मी विरोध असल्यासारखी परिस्थिती होती की तुम्ही सगळे जाणता. नाही बघा, मी स्पष्ट सांगतो आपल्याला अजून सुद्धा ठामपणानं, हा 140 कोटीचा निधी आमचे तत्कालीन मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
धाराशिव तत्कालीन पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब आणि आम्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आलेला निधी आहे. त्यामुळे ह्यांनी भारतीय जनता पार्टीच्या बाकीच्या कोणी श्रेय घ्यायचं काय कारण नाही. भाजपचे पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी स्पष्ट आरोप करतात की पालकमंत्र्यांचा प्रताप दिसांना यांनी म्हणजे हे केलं, त्यांनी असं केलं. नाही बघा, नाही कसा विषय आहे बघा, स्थगिती ही फडणवीस सरकारने दिली आहे. मी तुम्हाला अजून क्लिअर करतो. आम्ही तक्रारी केल्यात पोरी, स्थगिती फडणवीस सरकारने दिलेली आहे आणि ते सुद्धा चुकीचं करणार नाहीत. मला पूर्ण विश्वास आहे फडणवीस सरकारवर, चुकीचं काही होणार नाही. तुम्ही जे म्हणताय एससीबीसी कमिटीमध्ये असं नमूद केलंय की दुसरी जी बैठक घेण्यात आली त्यावेळेस बैठक घेत असताना माननीय मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि गोविंदराज नावाचे जे अधिकारी होते त्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा पालकमंत्र्यांचे त्यांनी ऐकलं नाही. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर बैठक झाली. कदाचित मुख्यमंत्र्यांना काही चुकीची माहिती दिली आहे का? 100% ज्या वेळेला पहिली बैठक झाली बघा, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे पहिली बैठक झाली 11 जूनला, दुसरी बैठक झाली 18 सप्टेंबरला, पण त्याचा इतिवृत्त आला 25 सप्टेंबरला आमच्याकडे. तर पहिल्या बैठकीत त्यांनी काय सांगितलं, एखादा सचिव लेवलचा एवढा उच्चस्तरीय अधिकारी एकदा सांगतो की ह्याची बीड कॅपॅसिटी चुकली आहे, याचं बीड व्हॅलिडिटी चुकली आहे, कागदपत्रांची पूर्तता अपूर्ण आहे, म्हणून टेंडर रिकॉल करा. आता सचिवानं तर सांगितलं की टेंडर रिकॉल करा, पुन्हा त्याला चुकीचं मिसगाईड करून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून पुन्हा दबाव आणून ते टेंडर वर करावं. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी दुसऱ्यांना म्हणले बघा, माझ्याकडे डॉक्युमेंट आहे, त्यांनी काय म्हणले बघा, दुसरं उत्तर तारखेचा 11 जून दुसरा इथं त्यांनी काय त्यामध्ये म्हणलंय, त्यामध्ये त्यांनी म्हणलंय की पुन्हा आपण बीड व्हॅलिडिटी तपासा, बीड कॅपॅसिटी तपासा, कागदपत्र तपासणी पूर्ण करा. ही सगळी जबाबदारी त्यांनी मुख्यमंत्र्यावर निर्देशित केली, मुख्याधिकाऱ्यावर निर्देशित केली. मुख्याधिकाऱ्यांनी ती सगळं तपासायचंय. मग मुख्याधिकाऱ्यांनी बीड व्हॅलिडिटी, बीड कॅपॅसिटी डॉक्युमेंट तपासले का? डायरेक्ट पैसे घेऊन वर देऊन टाकले, असा माझा आरोप आहे. मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटून सांगा. आता मुख्याधिकाऱ्यांनी जी काय ह्याच्यामध्ये गोडबंगाल केलंय की कुणाकुणाचं ऐकून पैसे घेऊन, आम्ही सगळं शिष्टमंडळ शिवसेना पक्षाचं सोमवारी मुंबईला जाऊन या मुख्याधिकाऱ्यांची देखील आम्ही लिखित तक्रार करणार आहेत. यावर यासाठी स्थापन करा आणि हे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. पालकमंत्री साहेबांचं जे दुसरं पत्र होतं त्याच्या पहिल्या पत्रामध्ये असं म्हणणं होतं की त्यांचं तत्कालीन मुख्याधिकारी मुस्तफा निलंबन करा आणि त्याच्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. परंतु त्यांच्या मागणीप्रमाणे निलंबन कारवाई झाली नाही, त्याच्यासाठी काही राजकीय नेत्यांनी दबाव टाकला. बदली झाली त्यांची, पण त्यांची बदली झाली, निलंबन झालं नाही पण त्यांची बदली झाली, पण त्यांची त्या प्रकारामध्ये बदली केली. निलंबनाचीच मागणी होती पण त्यांची पुन्हा त्या प्रकारामध्ये बदली केली गेली आणि नवीन मुख्याधिकाऱ्याला आहेत. निलंबन आपल्यातल्याच काही नेत्यांनी थोडस असं कळतंय, आम्हाला माहिती कळते. शेवटी बघा ते शेवटी महाविकास आघाडीचा आहे, माहितीचा विषय हा. नगरविकास खातं किंवा ही फडणवीस सरकार किंवा आमचं शिंदे साहेब हे सगळं मिळून करायचा विषय. वरच्या लेवलला कुठल्याही प्रकारचे नाहीत. खालून चुकीचं मिसगाईड दिलं चाललंय, खालून चुकीचं सांगितलं चाललंय. सरकारमध्ये आहो साहेब, एक वेगळं खातं थोडीच आहे, वेगळं नाही करू शकत तुम्ही. निधी रोखला गेला असं पालकमंत्र्यांनी सांगितलं आणि बाकी बऱ्याच गोष्टी समोर आल्या. हे नेमकं काय कारण? आता बघा 140 कोटीचे काम, 140 कोटीच्या कामाला फडणवीस सरकारनं स्थगिती दिली म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात बॉम्बाबॉम्ब केली. भाजपचेच कार्यकर्ते आता सरकारच्या विरोधात आंदोलन करायला लागलेले आहेत. मग आजच तुम्हाला एवढी जागा 140 कोटीच्या कामासाठी का आली? जिल्हा नियोजन समितीला स्थगिती माननीय भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी दिली तक्रार. मी आज स्पष्टपणाने सांगतो की त्यांना त्यांचं असं म्हणणं होतं की अनियमित झाली, पण त्याच्यावर कधी बोलायला दिसत नाहीत. मला असं वाटतंय की 140 कोटीवर आणि डीपीडीसीच्या सगळ्या गोष्टीवर त्यांनी एकदा बोलावं ना, त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी. दुसऱ्या पदाधिकाऱ्याला पुढे करून त्यांनी भूमिका स्पष्ट करण्यापेक्षा त्यांनी स्वतः भूमिका स्पष्ट करावी असं माझं म्हणणं आहे. भाजपचा असा आरोप आहे की पोपटाचे नेते प्रवेश करतो म्हणून पालकमंत्री नुसतं सगळं चुकीचं आहे, सगळं चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. कोणी प्रवेश करायचा विषय नाही आणि कुणा काय नाही. आम्ही सगळ्यांनी तक्रारी केल्या, बरं चुकीच्या गोष्टीला चुकीचं म्हणायचं नाही का आम्ही? त्याच्यामुळे सगळं ही चाललेला विषय सगळा. तानाजी सावंत साहेबांची भूमिका ही वस्तुस्थितीला अनुसरून आहे आणि या सगळ्या गोष्टीला त्यांचं समर्थन आहे. आपण आरोप केला की मुख्याधिकारी यांनी आर्थिक लागेबाजी करून आणि काळा करून त्यांना त्यागरबाजी दिले. बरोबर आहे. पण नगरविकास खात्यावर त्याला दुसऱ्या पत्राला आपण केला. त्याच मुख्याधिकाऱ्याने चौकशी करून अहवाल सादर करावा सांगितलंय. ती निष्पक्षपणे चौकशी करता आली.
ते कारण बाकीचे नाही नाही, ह्याच्यावर आता सांगितलं तुम्हाला मी, बंधू तुम्ही ऐकलं नाही. सोमवारी आम्ही सगळं शिष्टमंडळ मुंबईला जाऊन आम्ही मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब अजित पवार साहेबांची भेट घेणार आहेत. आणि ही चौकशी आता मुख्याधिकाऱ्याकडे न देता राज्यस्तरीय उच्चस्तरीय एखादा अधिकारी एसआयटी एखादी स्थापन करावी आणि हे सगळ्या प्रकारांची सखोल चौकशी, सीडीआर जीपीएसच्या फोटोचा पण ते सगळं उलगडा झाला पाहिजे. जीपीएसचे फोटो कधी काढले, तारखा बदलून काढले, म्हणजे सरकारचा आदेश होऊन देखील मुख्याधिकाऱ्यावर धाडस करतात, एवढी हिंमत. सरकारचा आदेश आलाय स्थगिती करा, काम करा म्हणून, फडणवीस सरकारचा आदेश आहे, त्याला पुन्हा मुख्याधिकारी चॅलेंज करून खोटं करतात. त्या गुत्तेदाराला हाताशी धरून जाऊन त्यांनी फोटो काढलेत त्यांनी. कदाचित असू शकतंय राजकीय बदनाम करायचं षड्यंत्र दिसतंय मला एकंदरीत, कारण सगळंच खोटं चाललेलं, सगळं खोटं आहे. ज्या पद्धतीनं सगळं दिसायला लागलेलं आहे, आम्ही जे ऐकायला लागलो सगळं खोटं आहे, सगळं खोटं पेरलं चाललंय. आता काल बघा काही 2 विषय झाले, भाजपच्या महिला पदाधिकारी तिथून आंदोलन करण्यात असं सांगितलं गेलं की धाराशिव शहराची महिला कृती समिती आहे. अहो खरं सांगा ना, लोकांना खरं सांगा ना, आहेत तर भाजपची म्हणा ना तुम्ही. भाजपचे लोक म्हणले ना आमची नाहीत, तुमच्या त्या पदाधिकाऱ्याच्या नगरसेवकाच्या बायका तिथे बसल्यात आंदोलनाला, ती म्हणते नाही आमची नाही. अरे वस्तुस्थिती सांगा ना, कसली कृती समिती आणि स्थापन केली आहे? काय ह्यांचेच पदाधिकारी आहेत, ह्यांचेच महिला आहेत. अहो केलं तर केलं म्हणा ना, घाबरता कशाला? म्हणून सांगतो की तुम्हाला जर बोलायचंय तर भारतीय जनता पार्टीचे आमचे मित्र आमदार आहेत रामराजे पाटील, त्यांनी याबाबतची सगळी भूमिका स्पष्ट करावी, दुसऱ्याला पुढे करू नये. पता सांगितले जातं तुम्हाला किंवा जिल्ह्याच्या डीपीडीसीची स्थगिती भाजपच्या आमदार साहेबांनी तक्रार दिली, त्यांना वाटलं की त्यामध्ये अनियमितता झाली. मग त्यावेळेस कळता वाटला नाही का जिल्हा विकास थांबलाय म्हणून? 8 महिने आम्ही 100 भेटलोय, मुख्यमंत्र्यांना भेटलोय, उपमुख्यमंत्र्याला भेटलोय, त्यांना भेटलोय, विनंती केली संपवा विषयी. तुमचे जे काय विषय आहेत ना, पण ते कधी ह्याच्यावर खुलून बोललेच नाहीत. विक्रम काळे साहेबाला देखील आम्ही संपर्क साधणार आहेत, कारण काल त्यांनी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्ही तो व्हिडिओ बघितला, त्यात असं कळतं की त्यांची देखील एसआयटीची भूमिका आहे. पण आमची शिवसेनाची भूमिका तीच आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका तीच आहे, आणि भाजपनं सुद्धा ही भूमिका मांडावी ह्या मताचा आहे. चुकीच्या गोष्टी समर्थन करू नये भाजपनं सुद्धा. डीपीडीसीच्या त्या मीटिंगमध्ये त्या कामांची स्थगिती उठवली असं म्हणताय, पण प्रत्यक्षात 22 कोटीच्या कामाची स्थगिती. मी अधिकची माहिती घेऊन सांगतो आपल्या ह्यामध्ये. लवकरात लवकर ही चौकशी समितीचा अहवाल पूर्ण झाला पाहिजे. आम्ही थांबणार नाही आता, लवकरात लवकर, कारण ऑलरेडी या लाडक्या गुत्तेदाराच्या नादाला ह्या लोकांनी लागून 18 महिने घालवले. फेरनिविदा आमची मागणी फेरनिविदेची आहे. आम्ही ठाम आहे या भूमिकेला. नाही चुकीचं सांगितलं त्यांनी. 60 कोटी रुपये त्यांनी वाचवले, नाही बघा, जर 140 कोटीचं त्यांनी 15% जर ती रक्कम कमी केली तर ती 22-23 कोटीची अमाऊंट निघायला लागलेली, ते आम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करून बघितलेलं आहे. नवीन विषय असा आहे की आता नवीन तुमच्या जीएसटीच्या अध्यादेशाप्रमाणे, जो आता देशामध्ये नवीन जीएसटीचा अध्यादेश लागू झालेला आहे, त्याच्याप्रमाणे आता तर ती अजून 10% जीएसटी कमी होणार आहे. उलट ते 15%ची कमीची रक्कम म्हणजे ते 22 कोटी रुपये, 140 कोटीचे 10% म्हणलं तर ते 14 कोटी रुपये. म्हणजे असे धाराशिवकरांचे सरकारचे खूप पैसे वाचणार आहेत. फेरनिविदा करणं हेच योग्य होईल. खोट्या गोष्टीचा 8 तास मित्रपक्षानं करू नये आणि त्यांनी योग्य गोष्टी समर्थन करावं. आम्ही लवकरात लवकर आम्ही न थांबता आमचा दिवस रात्र एक करू, पण मायबाप जनते धाराशिव जनतेला आम्ही लवकरात लवकर रस्त्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. कोणाचं ठीक आहे, आता पुढचं काय बघू. आता ह्या विषयावर तर काय नाही, पण वेगळ्या विषय या विषयात तर काय होईल असं वाटत नाही, पण वेगळ्या विषयाच्या अनुषंगानं माझा प्रश्न अंदाज माहिती आहे का? एक मिनिट सांगतो. हे काम मंजूर झालं 18-19 महिन्यापासून प्रलंबित होतं. मंजूर होताना त्याची बीड कॅपॅसिटी, त्याची बीड व्हॅलिडिटी तपासायला पाहिजे. जी अनियमितता झाली ती आमच्या पालकमंत्र्यांनी फक्त निदर्शनात आणून दिली. त्यामुळं तिथली शिक्षक आदरणीय मुख्यमंत्री यांच्या लक्षात आल्यानंतर ही तात्काळ रद्द झालेलं काम. हे काही विषय कुठल्या परंतु आजपर्यंत जेवढा बी निधी परत गेला, मागं 100 कोटी गेला, 75 कोटी गेला, हे सगळे निधी शहराच्या विकासाचे. ही जात असताना दोघं बी सांगायला तुम्हाला उभाटा आणि भाजप, त्या दोघांचाही त्याच्यामध्ये हात होता.
एक तर काम एकाला आणायचं आणि एकाने त्याला आडवं लावायचं यासाठी लावा सावंत साहेबांच्या जनरल दोघांनी केलेलं आहे पक्षाने. पालकमंत्री सावंत साहेब होते त्यावेळेस पुन्हा आनंदाने तक्रार केली. तक्रार केलं पण पालकमंत्री स्ट्रॉंग होते ना सावंत साहेब, ते ऐकत नव्हतं ना कोणाला. ते बरोबर करत होतं ना. परंतु आज काय झाले, यांनी 15 वर्ष झाली बघा तुम्ही सत्ता कोणाचे, कधी कोमराजी असते कधी राणा पाटील असते, ही शहर त्यांनी चालवली. 15 वर्षात तुम्ही शहराची परिस्थिती बघितली आणि हे दोघं काय काय सांगतात आम्ही कट्टर विरोधक. मी सांगतो अजिबात कट्टर विरोधक नाही. हे दोघं एक आहे. मी एकच उदाहरण देतो आणि पुरावे सहित देणार आहे. कागद देणार पण आज नाही, मला निवडणुका लागल्यानंतर मी पुरावे देतो. ही जी भुयारी गटार योजना आहे, या भुयारी गटार योजनामध्ये पहिले तिघाचे पैसे खाली, त्यावेळेस सरकार होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्या सरकारमध्ये काम मंजूर करून आणलं पूर्ण राहिलं. त्याच्यामध्ये टेंडर प्रोसेस केली. तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो कॉन्ट्रॅक्टर ब्लॅक लिस्टेड आहे. आमच्या सगळी यादी आहे. ब्लॅक लिस्टेड कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी काम दिलं, तात्काळ त्यांनी टेंडर प्रोसेस करून ते काम चालू झालं. त्याच्यानंतर सरकाराला 2.5 वर्षानं भाजप सेना मिक्स सरकार म्हणजे सगळे आमचे म्हणजे गट कुठला शिंदे साहेब आमच्या शिवसेना वेगळी झाली आणि मग सरकार आलं आमचं सरकार आल्यानंतर हे लक्षात आलं राणादादाच्या. आता हे ओपन सांगतो मी सगळं काय जे होईल ते होईल, पण परिस्थिती कळली पाहिजे जनतेला आणि पत्रकारांना. ज्यावेळेस हे टेंडर झाल्यानंतर ह्यांच्या लक्षात आल्यानंतर ह्यांनी वर केंद्राचे अमित शहांबरोबर चर्चा केली की बाबा हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्या भुयारी गटार ब्लॅक लिस्टेड आहे आणि ह्याला काम दिले गेले तर हे थांबवलं पाहिजे. पण ज्यावेळेस शहासाहेबाच्या ऑफिसमधून ही सगळी माहिती घेतली गेली तर ही टेंडर प्रोसेस पूर्ण संपलेली होती. त्याचं काम चालू झालेलं होतं, त्याचं मटेरियल येऊन पडलेलं होतं. त्याच्यामुळे त्याला काय करता आलं नाही. त्याच्यावर काय करावं लागेल. मग त्यावेळेस दादानी ही टेंडर प्रोसेस हायकोर्टामध्ये टाका म्हणून सांगितलं. हायकोर्टामध्ये ही प्रोसेस झाली. त्यांनी पिटिशन दाखल केली की हा ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्याला ही काम देता येत नसताना काम दिलं गेलंय. ही चर्चा झाल्यानंतर त्यांची मध्यस्थी डील झाली. त्यावेळेस जिल्हाध्यक्ष भाजपचा मध्यस्थी डील झाली आणि त्यांचंही काही मिटवलं गेलं आणि ती केस विड्रॉल झाली. कागद आहेत माझ्यापाशी, अजिबात हे बोलू शकत नाही. आता किती कमिशन घेतलं काय घेतलं म्हणजे ही जी दोघांची भांडणं चालू आहेत ही भांडणं टोटल चुकीची आहेत. फक्त जनतेची दिशाभूल आणि तिसरा कोणी माणूस इथं तयार झाला नाही पाहिजे ही भूमिका यांची आहे. आता अनेक कार्यकर्ते ज्यांनी अतोरात्र मेहनत करून उभा राहिलेले आहेत, कष्ट केलेल्या कार्यकर्ते फळ्या तयार केलेल्या आहेत. असं असताना तिसरा पर्याय उभारू द्यायचा नाही ही त्यांचा पहिल्यापासूनच आहे. आता ही संधी आहे लोकांना या नगरपालिकेच्या माध्यमातून हे देऊन सोडून तिसरा पर्याय आपल्याला निवडता येईल का आणि तिसरा पर्याय निवडला पाहिजे या भूमिकेचा मी आहे. आणि पार्टीनं सुद्धा आता जी भूमिका आहे पार्टी सुद्धा स्वतंत्र लढलं पाहिजे ही पार्टीची आमच्या भूमिका आहे. त्यामुळे आम्ही स्वतंत्र लढण्याची तयारी केलेली आहे. आमच्या 10-15 प्रभागामध्ये कार्यकर्ते टीम सगळं झालेलं आहे. त्यामुळं मी आज एवढंच सांगतो की ही जी भांडणं आहेत ही शहराला मारक आहेत. आजपर्यंत शहराचं नुकसान झालेलं आहे या दोघांचं. तुम्ही सगळे पत्रकार घेतले जाईल, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे काय परिस्थिती आहे. त्यानं त्याला म्हणायचं त्याला याला म्हणायचं आणि जनतेनं त्यांची चर्चा ऐकायची आणि तिची मजा घ्यायची. हे चालणार नाही. ह्या निवडणुकीमध्ये जनता विचार करणार आहे आणि ही निवडणूक जनतेच्या ताब्यात जाणार आहे. पर्याय सोडून हे दोघं सोडून तिसरा पर्याय जनता निवडणार आहे. त्यामुळं आता ह्यांनी काही जरी सांगितलं तर जनतेच्या लक्षात आलेलं आहे सगळं. कोण खड्डे मुक्त करतंय, कोण त्याचे खड्डे वाढवतंय, कोणा कशी भुयारी गटार योजना राबवली जाते, पाणी पुरवठा योजना कशी राबवली जाते, सगळ्या योजना मध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. तो प्रचंड प्रमाणातला भ्रष्टाचार आहे. म्हणजे सगळे मध्यस्थ आहेत सगळ्यांचे. कॉन्ट्रॅक्टर माझा निवडला पाहिजे, त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्याला काय मिळायचे मलिदा मिळाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत चालू आहेत. दाखवताना असं स्वच्छ प्रतिमा दाखवते दोघंही, पण प्रतिमा कोणाची स्वच्छ नाही. सगळे माझे नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, ओमराजे निंबाळकर, राणा पाटील यांनी शहराचं पूर्ण वाटोळ केलं. आमचा पक्ष आहे एकनाथ शिंदे स्वतंत्र निवडणूक लढवणार म्हणूनच सांगितलं आणि आम्ही तिसरा पर्याय राहणार आणि जनता आमच्या सोबत राहील. जनतेच्या
म्हणजे जनतेतून आम्ही उमेदवार निवडला जाईल. स्वतंत्र म्हणल्यानंतर आमचा आम्ही लढा. भाजपच्या विरोध असं नाही. लक्षात ग्रामपंचायत, नगर परिषद ह्या कधीही युतीतून लढल्या जात नाही. कशीही युती होऊ शकते. उद्या अजित पवार गट आम्ही एकत्र येऊ शकतो. वरिष्ठ पातळीवर जर माहिती लढा म्हणून असे आदेश आले तर नक्की वरिष्ठ पातळीवर आम्ही समजून सांगितलेलं, आमची बैठक झाली. पुढची भूमिका काय तसे आदेश आले तर कशी त्यावेळेस ठरवू ना. त्यावेळेस ठरवू की आज काय त्याला ठरवायचं. आज ठरवू. लढत आहे का? भाजपच्या तुमची मैत्री पूर्ण लढत. हा मैत्री आता आज नाही ठरणार हे. नाही मैत्री आदेश आला. बरोबर आदेश घ्यायचा आपल्याला. आपण लढवणार आहे कार्यकर्त्याच्या निवडणुकीत. हा. आज 140 आज 140 चालतं. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.